आणि 2 दिवसांनंतर वाहतूकदारांनी आपला संप मागे घेतलेला असला तरी सलग 2 दिवसांच्या संपामुळे राज्यातल्या अनेक भागात इंधनाचा तुटवडा आहे। संपाला पाठिंबा नसला तरी इंधन असेपर्यंत सेवा देणार अशीच भूमिका स्कूल बस असोसिएशनने घेतली आहे। हिट अँड रन कायद्याविरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा नाही किंवा त्यामध्ये आपण सहभागी सुद्धा नाही, पण स्कूल बसेसला जोवर डिझेल मिळेल तोपर्यंतच बसेस रस्त्यावरती धावतील आणि सेवा पुरवतील, अशी माहिती महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांच्या वतीने दिली जाते। मुंबईमध्ये एकूण 6,000 तर महाराष्ट्रात 40,000 स्कूल बसेस धावतात। स्कूल बस संदर्भात असं आहे की आम्हाला जोपर्यंत डिझेल अवेलेबल आहे तोपर्यंत आमच्या स्कूल बस चालू राहतील। ज्यावेळेला डिझेल संपेल, बंद होईल पेट्रोल पंपावरती, तर आम्हाला नाविलाजानं स्कूल बस हे बंद करावे लागतील। पण आता तुर्तास तरी संप मागे घेतल्यामुळे स्कूल बस चालू आहेत। हो, आमची पण बस आहे आणि आजची सेवा आम्ही चालू ठेवलेली आहे। शाळेने आम्हाला काही स्पष्टपणे सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे शाळा चालू होती म्हणून आम्हाला सर्व्हिस देणं भाग्य आहे। शेवटी मुलांचं शिक्षणाचा प्रश्न आहे, आम्ही तो टाळून होऊ शकत नाही आम्ही सर्व्हिस न देऊ। आम्ही रोज मुलांना बसने पाठवतो, पण आज डिझेलचा स्ट्राईक असल्यामुळे आम्हाला स्वतः यावं लागलं। आम्हाला ऑफिसेसला पण जायचं आहे, तो पण खूप प्रॉब्लेम आहे आज, तर आम्हाला आज ट्रेनने ट्रॅव्हल करावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।